आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटतात आणि चांगली आठवणी देऊन जातात. आयुष्याच्या प्रवासात चांगली माणसं भेटतात आणि चांगली आठवणी देऊन जातात. तुमच्यासोबत झालेला गोड क्षण कायम आठवणीत ताजा राहील. तुमच्यासोबत झालेल्या गोड आठवणी कायम माझ्या लक्षात राहतील. आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्रमंडळी व आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी अत्यंत भावुक दिवस आहे. आज नंतर कदाचित आपली भेट अशा पद्धतीने परत कधी होईल माहिती नाही, पण जेव्हा केव्हा होईल त्यावेळेस क्षण खरंच खूप आठवणीत राहील. नंतर प्रत्येक जण पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये निघून जाते. काही जण जॉब करण्यासाठी जाते. एकंदरीत आपण सर्वजण असे एकमेकांपासून वेगळे होतो आणि सोबत राहतील त्या फक्त गोड आठवणी, कमी मस्तीखोर आणि खोडकर अशा सर्व आठवणी. मला आज असे वाटते की जसे माझ्या आयुष्यातून काहीतरी अत्यंत महत्त्वाचं सुटत चाललेलं आहे. खरे पाहता काहीतरी माझ्याकडनं खूप काही सुटत आहे, कदाचित आयुष्य सुटत आहे. मला आजही कॉलेजमध्ये पहिला दिवस आठवतो जेव्हा मी शांत बसले होते. डोळ्यात भय आणि कदाचित अश्रू सुद्धा होते. आश्चर्याची गोष्ट आहे की तेच अश्रू डोळ्यामध्ये आहेत, पण ते त्याचं कारण भय नसून तर त्याचं कारण हे आहे की तुमच्या सर्वांपासून दूर होता. जो वेळ मी तुमच्यासोबत घालवला तो परत मला मिळणार नाही. मित्रांनो, माझ्या आयुष्यातील माझे कुटुंब, शिक्षक आणि तिसरे तुम्ही सर्वजण आहात ज्यांना मी कधी विसरू शकणार नाही. 2 वर्षांचा प्रवास कसा संपला कळलंच नाही, पण आज या शेवटच्या क्षणी सर्वांचं मन उदास आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. डोळ्यांमध्ये खूप आठवणी असतील, मित्रमैत्रिणीसोबत केलेली दंगा मस्ती आणि इंटरनेटल डेज सारखा आठवणाऱ्या कॉलेजने खूप काही दिलं आहे. इथून जाताना आठवणी घेऊन जाणार आहे. सगळेच दिवस खूप आठवणीत राहणार आहे. आठवणीत देऊ नका, आठवायचा चान्सही देऊन द्या. आठवणीत देऊ नका, आठवायचा चान्सही देऊन द्या. जुने कर्ज फेडून नवा ॲडव्हान्स देऊन द्या. जुने कर्ज फेडून नवा ॲडव्हान्स देऊन द्या. नंतर काही दिवसांनी, काही वर्षांनी आपण याचेच म्हणू गेले ते दिवस राहिल्याचा फक्त आठवण. तुम्हा सर्वांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने लग्न शिकवले तर नकळत काही करून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि कोणाची मन दुखावले असेल तरीही